नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी 15 मिनिटात तयार होणारी व्हेज सोया फ्राय बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। व्हेज सोया फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये 3 कप पाणी घ्यायचं आहे। हे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1.5 कप सोयावडी घालायची आहे। सोयावडी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थितपणे मिक्स केलं की त्यावर झाकण लावून आपल्याला ही सोयावडी आता 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सोयावडी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आता एका चाळणीमध्ये आपण यामधलं पाणी काढून घेणार आहोत। आता ही सोयावडी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया। आता एका कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आपल्याला घालायचा आहे। आता हे सर्व आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 जाडसर चिरलेले कांदे घालणार आहे। आता हे कांदे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये मी 2 जाडसर चिरलेल्या शिमला मिरची घालणार आहे। आता ह्या शिमला मिरची सुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शिमला मिरची अगदी व्यवस्थितपणे फ्राय झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी, 1 चमचा मीठ, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। मसाले मिक्स झाल्यानंतर आपण जी सोयावडी शिजवून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहोत। आता ही सोयावडी आपल्याला व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सोयावडी मसाल्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी 4 ते 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर यामध्ये मी 1 जाडसर चिरलेला टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो घातल्यानंतर ही भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत आणखी परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटानंतर आपली भाजी अगदी तयार झालेली आहे। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही बघू शकता झटपट तयार होणारी व्हेज सोया फ्राय अगदी रेडी आहे। झटपट तयार होणारी आणि चवीला जबरदस्त अशी ही व्हेज सोया फ्राय तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।